अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव नगर परिषदेतील विद्युतीकरणाच्या टेंडर प्रकरणानं आता नवं वळण घेतलंय। ठेकेदार राजेंद्र रामदास शिंदे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करत काही व्यक्तींनी आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची आणि व्यवसायामध्ये अडथळे निर्माण करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे। तक्रारीनुसार शेवगाव नगर परिषदेच्या स्ट्रीट लाईट सोलर टेंडरमध्ये सहभागी झाल्यानंतर काही कागदपत्रांबाबत आक्षेप घेण्यात आले। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगण्यात आलं। मात्र नगर परिषद कार्यालयामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान काही व्यक्तींनी टेंडर भरू नका अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकी दिल्याचा दावा तक्रारदारानं केला आहे। याबरोबरच दिनांक 12 जून रोजी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं सांगत एका महिलेकडनं छेडछाडीची तक्रार दाखल झाल्याचं सांगण्यात आल्याचाही उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आला आहे। मात्र संबंधित महिलेची ओळख नसल्याचं तक्रारदारानं स्पष्ट केलं असून हा प्रकार आपल्यावर दबाव आणण्यासाठी रचल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी राजेंद्र शिंदे यांनी केली आहे। आता या तक्रारीनंतर शेवगाव नगर परिषदेतील टेंडर प्रकरण आणखी तापण्याचे चिन्ह दिसत असून पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, शेवगाव।